नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना मित्रांनो? आज आपण आलेलो आहे वाशिम या जिल्ह्यामध्ये. सध्या मी एका कंपनीची माहिती बघणार आहे. मित्रांनो, ही जी कंपनी आहे, कंपनीच्या परिसरामध्ये मी आहे, ती एक ब्रिकेट मॅन्युफॅक्चरिंग व्हाईट कोल कंपनी आहे. आता ही काय आहे त्याच्याबद्दल आपण बघूया. मित्रांनो, मला या ठिकाणी पाण्याची टाकी दिसते. जे माझं शेड आहे त्या 2 एकर 3 गुंठ्याला कंपाऊंड केलेलं आहे. पाण्याची व्यवस्थित सोय आहे. या ठिकाणी मोठं शेड असं दिलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये एक 80 टनाचा वजनी काटा या ठिकाणी मला पाहायला मिळतो. मित्रांनो, हा वजनी काटा साधारणतः 11.5 लाख रुपये किमतीचा आहे, ज्याच्यामध्ये आपण 80 टन वजन हे त्या ठिकाणी मोजू शकतो. मित्रांनो, ही जी कंपनी आहे ती 2 एकर आणि 3 गुंठे एवढ्या इंडस्ट्रीयल एनए प्लॉटमध्ये विस्तारलेली कंपनी मला पाहायला मिळते. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे कंपाऊंड हे या ठिकाणी आहे. ह्या 2 एकर आणि 3 गुंठ्याची किंमत नॉन एनए ॲग्रिकल्चरल एनए प्लॉट हा इंडस्ट्रियल एनए प्लॉट आहे. या जागेची किंमत साधारणतः 80 लाख रुपये मला पाहायला मिळते. मित्रांनो, या ठिकाणी माझी मॉनिटर रूम ह्या कंपनीची मला या ठिकाणी पाहायला मिळते. भरपूर पाण्याची टाकी अवेलेबल या ठिकाणी मोटार सहित मला अवेलेबल असताना पाहायला मिळत आहे. हा कंपनीचा 2 एकर आणि 3 गुंठ्यामध्ये विस्तारलेला पार्ट मला पाहायला मिळतोय. तुम्ही बघू शकताय पाणी या ठिकाणी अवेलेबल आहे, मोटार या ठिकाणी अवेलेबल आहे, जेणेकरून तुम्हाला कंपनीसाठी लागणाऱ्या पाण्याची उपलब्धता या ठिकाणी होऊ शकते. मित्रांनो, ही जी कंपनी आहे ही पांढरा कोळसा तयार करण्याची कंपनी आहे. हे भलं मोठं शेड त्या ठिकाणी मला पाहायला मिळतंय. पांढरा कोळसा तयार करण्याची ही कंपनी मला या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे पांढरा कोळसा म्हणजे काय? लाकूड, दगडी कोळसा, गॅस किंवा ऑइल याच्या ऐवजी एक इंधन म्हणून इंडस्ट्रीमध्ये हा पांढऱ्या कोळशाचा वापर केला जातो. आता हे जे आहेत लाकूड म्हणा, दगडी कोळसा म्हणा, गॅस म्हणा, याच्या ऐवजी ॲग्रोवेस्ट पासून तयार केलेला व्हाईट कोल आपण इंधन म्हणून हा MIDC एरियामध्ये वापरू शकतो. मित्रांनो, याच्यापासून कोणतंही पोल्युशन नाहीये, कोणताही साईड इफेक्ट नाहीये. माझे या ठिकाणी कामगार दिसतात आहे कशा प्रकारे प्रोड्यूस करतात आहे ते. आता ॲग्रोवेस्ट म्हणजे काय? तर गव्हाचा कचरा, ऊसाचा कचरा, ज्वारीचा कचरा, बाजरीचा कचरा, सोयाबीन, कपास, तूर यांचं जे वेस्ट मटेरियल आहे, ह्या वेस्ट मटेरियल पासून हा व्हाईट कोल तयार केला जातो, जो की आपल्या कंपनीमध्ये एक इंधन म्हणून वापरला जातो. लाकूड, दगडी कोळसा, गॅस किंवा ऑइल याच्याऐवजी हा व्हाईट कोल या ठिकाणी मला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, ही जी व्हाईट कोल आहे हा एका ब्रिकेट मशीन पासून तयार केला जातो. ह्या मशीनचं नाव इथं दिलंय बघा मी, JK ब्रिकेट मशीन. याची किंमत साधारणतः 18 लाख रुपये मला मित्रांनो त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी प्रोडक्शन या व्हाईट कोलचं होताना मला त्याने आलेलं मला पाहायला मिळतं. तर या ठिकाणी मित्रांनो कशा प्रकारे व्हाईट कोलचं प्रोडक्शन आपल्याला होतं हे या ठिकाणी पाहायला मिळतंय. तुम्ही बघून घ्या, अशा प्रकारचं कंपनीमधून आउटलेट्स व्हाईट कोलचं प्रोडक्शन झालेलं मला या ठिकाणी पाहायला मिळतंय. तुम्ही बघून घ्या मित्रांनो. राईट. त्यानंतर तसंच तुम्ही जर पुढे गेला, बघून अशा प्रकारे मशीन्स या ठिकाणी आहेत. या ठिकाणी मित्रांनो वापरू शकतो. आता याच्याऐवजी काय काय वापरतात? बाकीच्या ठिकाणी लाकूड वापरतात, दगडी कोळसा वापरतात, ऑइल वापरतात, गॅस वापरतात, पण त्याला पर्याय म्हणून ह्या गोष्टी आपण वापरत असतो मित्रांनो. आणि हा ॲग्रो वेस्ट पासून बनवला गव्हाचा कचरा, ऊसाचा कचरा तुम्ही बघू शकताय. या कचऱ्यापासून ते या ठिकाणी मला पाहायला मिळतं. मित्रांनो, साधारणतः तुम्ही या ठिकाणी बघा, कडाचं जे शेड आहे ते शेड मी कशा प्रकारे कव्हर केलेले तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. याच्यामध्ये स्पेशल DP 100 HPचा त्या ठिकाणी मालकांनी बनवून घेतलेला आहे. 19 लाख रुपये साधारणतः त्याला खर्च त्या ठिकाणी आलेला मला पाहायला मिळतो मित्रांनो. हा DP इथं आहे. त्याच पद्धतीने ट्रॅक्टर रोडर विथ JCP, हा ट्रॅक्टर रोडर विथ JCP पण त्या ठिकाणी ते सेल आउटसाठी या कंपनीच्या बजेटमध्ये आहे. हे याचा पण तुम्ही विचार करू शकता. त्याची किंमत साधारणतः 23 लाख रुपये मला पाहायला मिळते. बोर आहे, भरपूर
भरपूर पाणी आहे बोरला त्या ठिकाणी. राईट. कामगारांच्या साधारणतः 7 खोल्या आहेत. एक स्टोअर रूम आहे. कंपनीचे भलं मोठं क्षेत्रफळ या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे. अंडरग्राऊंड पाणी आहे. हे बघा, हे ॲग्रो वेस्ट मॅनेजमेंट आणि हा ट्रॅक्टर रोडर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. तर हे सर्व सेल आउट करायचं आहे, कारण की इथं हा डीपी आहे. या मालकांनी वाशिम जिल्ह्यामध्ये ही कंपनी स्थापन केलेली आहे. बोरला पाणी आहे. सध्या त्यांना ते पुण्यामध्ये शिफ्ट झालेले आहेत. मुलांचं शिक्षण आणि जॉब वगैरे तिकडे लागल्यामुळे ते सध्या पुण्याला शिफ्ट होणार आहेत. त्यामुळे हे कंपनी विकण्याचा निर्णय त्या ठिकाणी मालकांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. इथं कामगारांच्या साधारणतः 7 खोल्या आहेत. एक स्टोअर रूम आहे. त्यानंतर कामगारांना या ठिकाणी आपल्याला ॲक्वागार्ड बसवलेलं दिसतंय. अंडरग्राऊंड पाणी आहे. त्यानंतर ग्राउंडच्या वरती सुद्धा त्या ठिकाणी पाणी मालकांनी अवेलेबल करून दिलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मित्रांनो, तुम्हाला जर एखादी कंपनी टाकण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही ह्या कंपनीचा नक्की त्या ठिकाणी विचार करू शकता. ब्रिकेट्स मॅन्युफॅक्चरिंग व्हाईट कोल तयार करण्याची कंपनी मला या ठिकाणी मित्रांनो पाहायला मिळते. तुम्ही बघू शकता. याच्याबद्दल डिटेल आपण प्रोडक्शन काय असतंय, कसं असतं हे आपण इथं बघूया. ही कंपनी आणि हे शेड मला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो. टन प्रोडक्शन पर कॉस्ट. आता तुम्ही जर या ठिकाणी विचार केला, सोयाबीन हस्क रॉ मटेरियल त्याच्यामध्ये जर एक क्वांटिटी घेतली, म्हणजे 1 टन जर तुम्ही घेतलं तर 1900 रुपये टनाने तुम्हाला तिथले शेतकरी हे सोयाबीनचं म्हणा किंवा गव्हाचं म्हणा, बाजरीचं म्हणा, ज्वारीचं म्हणा, जे काय ॲग्रो वेस्ट मटेरियल आहे ते 1900 रुपये टन या प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी आणून देतील. जर तुम्ही पर टनाचा विचार केला तर इलेक्ट्रिक कन्झम्पशन साधारणतः तुमचं इलेक्ट्रिक कन्झम्पशन 20 क्वांटिटीमध्ये होईल. त्याचा रेट 10 जरी पकडला तरी साधारणतः इथं 200 रुपये लागतील. ब्रिकेट मॅन्युफॅक्चरिंग लेबर, आता जर एक लेबर लागला पर मेट्रिक टनासाठी तर त्याचा रेट 300 रुपये जर धरला तर 300 रुपये कॉस्ट लेबरची या ठिकाणी मला पाहायला मिळते. जर ट्रान्सपोर्टेशन बघितलं 1 टनाचं ट्रान्सफर करण्यासाठी तर साधारणतः तुम्हाला 900 रुपये त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन चार्ज लागेल. मॅनेजर, सुपरवायझर, सिक्युरिटी, त्यानंतर गार्ड स्टाफ सॅलरी या सगळ्यात जर विचार केला पर टनासाठी तर मित्रांनो साधारणतः 150 रुपये तुम्हाला खर्च येऊ शकतो. डिझेल अँड मेंटेनन्स जर बाकीचं पर मेट्रिक टनसाठी जर तुम्ही त्याचा विचार केला तर तो 50 रुपये एवढा होऊ शकतो. मित्रांनो, टोटल 1 मेट्रिक टन प्रोडक्शन कॉस्ट, एक जर टन कॉस्ट काढण्यासाठी साधारणतः 3,500 रुपये खर्च तुम्हाला येऊ शकतो. आणि 1 मेट्रिक टन ब्रिकेट सेलिंग प्राइस साधारणतः 4,900 ते 6,000 रुपयापर्यंत तुम्हाला या ठिकाणी भाव हा मिळू शकतो. म्हणजे 5,000 ते 6,000 रुपये तुम्ही नेट प्रॉफिट, म्हणजे त्याच्यामध्ये 3,500 रुपये खर्च आणि 5,000 ते 6,000 रुपयापर्यंत तुम्ही त्याला एका टनाला नफा हा त्या ठिकाणी मिळवू शकता. नेट प्रॉफिट 1 मेट्रिक टन नेट प्रॉफिट जे आहे ते साधारणतः 1,400 रुपये ते 2,000 रुपये ते 2,500 रुपये तुम्ही प्रत्येक टनामागं तुम्ही त्या ठिकाणी काढू शकता. मी एक रफली तुम्हाला आयडिया सांगितली ही अशा प्रकारे. आता हे जो प्लांट उभारण्यासाठी आहे साधारणतः खर्च जो आहे लँड परचेस, लँड साधारणतः या ठिकाणी मला 2 एकर आणि 3 गुंठ एवढं लँड मला त्या ठिकाणी मित्रांनो मला पाहायला मिळत आहे. राईट. ज्याची प्राइस साधारणतः इथे मी त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर MSCB लाईट कनेक्शन आहे, त्याचं 16-17 लाख रुपये. बाकीचा ट्रान्सपोर्टेशन खर्च आहे. त्यानंतर इलेक्ट्रिक पोल आहे, प्लांट शेड्स आहेत, वॉल कंपाऊंड आहे, लँड डेव्हलपमेंट आहे, बोरवेल आहे, प्लांट अँड शेल सिव्हिल वर्क आहे, बोरवेल पाईपलाईन आहे. त्यानंतर वेज ब्रिज ऑफिस रूम, त्यानंतर वेज ब्रिज सिव्हिल वर्क, वेज ब्रिज 60 टन कॅपॅसिटीचा एक सेट आहे, लेबर क्वार्टर्स आहेत, 2 टॉयलेट आहेत, बाथरूम आहेत, वॉटर टँक आहे, ट्रॅक्टर विथ लोडर अँड 1 GCB सेट. याचीच किंमत साधारणतः 24-25 लाख रुपये मला त्या ठिकाणी पाहायला मिळते. लाईट फिटिंग, केबल अप्लायन्सेस आणि बाकीचा खर्च हा सुद्धा या ठिकाणी आपल्याला कन्सिडर करावा लागेल. चाफ कटर मशीन आहे, NA प्लॉट एक्सपेन्सिव्ह आहे, ब्रिकेट मशीन आहे बायोमॅस ब्रिकेट बनवण्याची, ती साधारणतः 19-20 लाखाची मशीन मला या ठिकाणी पाहायला मिळते. मशीन ट्रान्सपोर्टेशन आहे, मशीन इन्स्टॉलेशन आहे आणि न्यू हॉलँड ट्रॅक्टर विथ अ ट्रॉली 1 सेट. अशा प्रकारे तुम्ही जर बघितलं तर साधारणतः माझा 2 करोड
आणि 34 लाख रुपये म्हणजे साधारणतः 2,35,00,000 रुपये एवढा खर्च त्या ठिकाणी माझा ही कंपनी इन्स्टॉल करण्यासाठी झालेला मला पाहायला मिळतोय मित्रांनो. याच्या डिटेल तुम्हाला मालकाने आम्ही प्रोव्हाइड करून देऊ. आता मित्रांनो, या कंपनीचं जे नाव आहे ती शिवशंभू ॲग्रो असं या कंपनीचं नाव आहे. कंपनी ही मित्रांनो 1 वर्षापूर्वी जुनी आहे, राईट. ज्याच्यामध्ये एक्सपेंडिचर जे आहे हे करण्यासाठी स्थापन करण्यासाठी 2,35,00,000 रुपये एवढा खर्च आलेला आहे. मित्रांनो, ही जी कंपनी आहे, कंपनी ही वाशिम जिल्ह्यामध्ये आहे. माळेगाव जहागीर तालुक्यामध्ये मला पाहायला मिळते. याचा जो रोड आहे वाशिम जालना रोडला ही कंपनी मला पाहायला मिळते आणि औरंगाबादच्या मेन रोडला ही कंपनी आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, औरंगाबादला जाणारा जो रोड आहे त्या रोड पासून ही साधारणतः 300 फूट आतमध्ये रोड पासून कंपनी मला पाहायला मिळते. या कंपनी पासून म्हणजे एक्झॅक्ट लोकेशन आहे तिथून 90 किलोमीटर जालना आहे. मेहकर तालुका फक्त आणि फक्त 15 किलोमीटर मला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. माळेगाव तालुका हा या ठिकाणी मला फक्त 15 किलोमीटर पाहायला मिळतो. औरंगाबाद 220 किलोमीटर मला पाहायला मिळतं. बुलढाणा 90 किलोमीटर या कंपनीच्या सेटअप पासून आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, एका दिवसाला 25 टन डेली प्रोडक्शन इज पॉसिबल. म्हणजे तुम्ही जर बघितलं ते जे ब्रिकेट्स होते त्याची काही चलचित्र मी पुढे पण दाखवणार आहे तुम्हाला. 25 टन तुम्ही प्रोडक्शन करू शकता आणि 25 टन तुम्ही एका दिवसाला डिस्पॅच सुद्धा करू शकता. कुठं देऊ शकता तुम्ही? तर ते जालन्याला देऊ शकता, औरंगाबादला देऊ शकता, पुणे, मुंबई ह्या MIDC एरियामध्ये जिथं MIDC सेक्टर आहे त्या ठिकाणी तुम्ही ते पाठवू शकता. मित्रांनो, याच्यामध्ये साधारणतः तुम्हाला एक 5,000 ते 6,000 रुपयापर्यंत अर्निंग त्या ठिकाणी आपल्याला पॉसिबल आहे. म्हणजे नेट प्रॉफिट जर तुम्ही बघितलं, खर्च आणि प्रॉफिट हे जर सोडून जर तुम्ही बघितलं तर 1,500 किंवा त्याहून जास्त पर टनाला पॉसिबल आहे. म्हणजे जर तुम्ही 25 टन जर दिवसाला प्रोडक्शन पॉसिबल केलं तर 40,000 ते 50,000 रुपये तुम्ही त्या ठिकाणी दिवसाला कमावू शकता. एक्सपेक्टेड जी अमाऊंट आहे कंपनी सेल आउट करण्यासाठी जी मालकांनी केलेली आहे ती साधारणतः 2.5 करोड रुपये आहे. याच्यामध्ये मित्रांनो साधारणतः 7 वर्कर तुम्हाला त्या ठिकाणी लागू शकतात. आणि जसं मी की सांगितलं तुम्हाला ऑलरेडी की जो ॲग्रो वेस्ट आहे तिथले शेतकरी तुम्हाला आणून देतात. ते 1900 रुपये पर टनाने तुम्हाला त्या ठिकाणी आणून देतात. तिथं तुम्हाला आणायला जायची गरज नाही, ते तिथं कंपनीमध्ये आणून दिलेले आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, मी ह्या कंपनीची काही चलचित्र तुम्हाला दाखवतो, तुम्ही ती बघून घ्या. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर त्या कंपनीच्या खरेदीसाठी मी वरती माझा नंबर आणि मालकांचा नंबर या ठिकाणी दिलेला आहे. मी आणि मालक आपण या ठिकाणी कोऑर्डिनेट करून पुढच्या प्रोसेस आपण करू शकतो. तुम्ही काही चित्र त्या ठिकाणी मित्रांनो बघून घ्या. हे कंपनीचं शेड आहे, हा ट्रॅक्टर आहे, हे ट्रक आहे. त्या ट्रक मध्ये जो की माल हा लोड कशा प्रकारे करताय ते दाखवलेलं आहे. हे ब्रिकेट्स आहेत. हे कंपनीचं काही साहित्य त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल, DP त्या ठिकाणी पाहायला मिळेल. अशा प्रकारे लोड केलेला ब्रिकेटचा माल आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो, अशा प्रकारचे ब्रिकेट्स हे तयार होताना मला पाहायला मिळतात. ज्यांना कुणाला इंडस्ट्रियलिस्ट होण्याची स्वप्न आहेत ते या ठिकाणी आयती असलेली कंपनी घेऊ शकतात. हे अशा प्रकारे ब्रिकेट्स आहेत. मित्रांनो, तुम्हाला हे जर कंपनीची माहिती आवडली असेल तर तुम्ही बारामती वास्तू या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. वरती या ठिकाणी मी माझा नंबर दिलेला आहे. तुम्हाला मालकापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी किंवा पूर्ण प्रॉपर कोऑर्डिनेशन करण्याची जबाबदारी ही त्या ठिकाणी आमची टीम घेत आहे. अशा प्रकारे ब्रिकेट्स तुम्ही बघू शकता. ट्रकमध्ये लोड केलेले ब्रिकेट्स मला पाहायला मिळतात.